चा 9वा सामना मैदानावरती रंगतोय. एका बाजूला साई स्पोर्ट्स क्रिकेट संघ हरकुळ तर दुसऱ्या बाजूला प्रमोद स्पोर्ट्स हडपल अशी लढत. टॉस जिंकला साई स्पोर्ट्स क्रिकेट टीमने आणि नाणेफेक विजयी ठरल्यानंतर निर्धारित 3 षटक 18 चेंडूंच्या सामन्यात प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे ती या सामन्यात व घेतलेल्या निर्णयाला योग्य असा न्याय देण्यासाठी आघाडीचे 2 फलंदाज मैदानावरती दाखल होत आहेत. स्ट्राईकला फलंदाज सोहेल पटेल, नॉन स्ट्राईक यांच्या दिशेने अनिकेत कांबळे ही जोडगोळी मैदानावरती, तर गोलंदाजीच्या आक्रमणावर प्रमोद स्पोर्ट्स हळवल क्रिकेट संघाकडून अरुण राऊळ गोलंदाज सज्ज होत आहेत. ते पंचांच्या ठीक डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेट. विखुरलेली क्षेत्ररक्षण व्यूहरचना सामना हा अतिशय महत्वपूर्ण लेट्स प्लेचा इशारा एम्ब्रोस अल्मेडा सरांचा. स्क्वेअर लेग पंच दीपक धुरे सर आणि थर्ड अंपायर अर्थातच तिसरे पंच आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये सुशील शेडगे सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. लेट्स प्लेचा इशारा सामना सुरू होण्याचे सूचिन्ह. पंचांच्या ठीक डाव्या बाजूने आपली दिशा ठरवित आहेत गोलंदाज अरुण राऊळ सज्ज होत आहेत राईट आर्म ओव्हर द विकेट व त्यांच्या विरोधामध्ये तोडफोड अशी फलंदाजी करण्यासाठी पहिल्याच प्रारंभिक जोडीचं आव्हान स्ट्राईकला सोहेल, नॉन स्ट्राईक एंडला अनिकेत. यावेळी पहिला चेंडू वेगात हाताळला जातोय. मधल्या इष्टीवरचा चेंडू टप्पा पडल्यानंतर उजव्या इष्टीच्या बाहेर निघतोय. आडव्या बॅटने केवळ दिशा दर्शवायची होती फलंदाज सोहेल पटेलला, मात्र वेगाचा थांगपत्ता नव्हता. निर्धाव चेंडू यष्टिरक्षक प्रथमेश चिंदरकरच्या हाती विसवतोय आणि निर्धाव चेंडूनं 9व्या सामन्याला 9व्या ग्रंथिकेला सुरुवात होते ती SPL 2026च्या. यावेळी वेगवान असा चेंडू उजव्या इष्टीच्या बऱ्याच बाहेर हाताळला जातोय. अनुभवी पंच सर एम्ब्रोस अल्मेडा यांचा इशारा चेंडू वाईड असल्याचा. वाईडच्या अवांतर धावेनं धावांना सुरुवात करतोय. धावांचं आघात होतोय. धावांचं खातं खोललं जात आहे ते साई स्पोर्ट्स हरकुळ क्रिकेट संघासाठी. मात्र दुसऱ्या बाजूने पहिला चेंडू निर्धाव आणि तदनंतर निर्धाव चेंडूच्या साथीनं वाईडचा इशारा म्हणजेच एक चेंडू समाप्त. सांघिक धावफलक 1 धावा धावफलकावर. आघाडीची जोडी मैदानावरती त्याहीपेक्षा 5 चेंडूंचा खेळ असेल तो बाकी. याही वेळी स्लोवर वन बॅक ऑफ द लेनचा चेंडू डाव्या इष्टीवरती होता. केवळ मनगटाच्या साहाय्याने दिशा ही दर्शवली आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं क्षेत्ररक्षक तैनात. जोपर्यंत आपलं वर्चस्व ठेवतील, आपला ताबा ठेवतील, त्याहीपेक्षा परतीची फेक यावेळी थेट गोलंदाज अरुण राऊळ सरांच्या दिशेने होते. नाममात्र एकेरी धाव निघाली आणि त्या एकेरी धावेच्या साथीनं सांघिक धाव फलक पोहोचतोय तो 2 या धावसंख्येवर. ज्यावेळी उजव्या इष्टीवरती चेंडूचा टप्पा स्क्वेअर ऑफ द विकेट फटका सेली पॉइंटला सजविलाय. एकेरी धाव घेत अनिकेतनं देखील स्वतःचं खातं या मैदानावरती खोललंय. या 9व्या सामन्यामध्ये खोललंय. सांघिक धावफलकाचा विचार केला तर आतापर्यंत पहिलं षटक योग्य टप्प्यावरती योग्य दिशेनं हाताळतायत ते गोलंदाज अरुण. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि केवळ 3 असा धावफलक असेल तो धावफलकावर. लोवर फुल टॉस आडव्या बॅटने फटका हा सजविलाय. डीप स्क्वेअर लेग वरती क्षेत्ररक्षक तैनात. दुसरी धाव घेण्याचा मनोमन प्रयत्न या ठिकाणी सफल होतोय कारण थर्ड फेकी जर डीप स्क्वेअर लेगच्या खेळाडूची झाली असती यष्टिरक्षकाच्या दिशेने तर संकटात सापडला असता सोहेल पटेल. सर्व काही विरुद्ध घडतंय. यष्टिरक्षक प्रथमेश चिंदरकरच्या चेंडू त्याला चकवितोय, दगा देतोय. जोपर्यंत शॉर्ट हडमॅनचा खेळाडू बॅकअप देतोय फेकी ही करेल परत एकदा प्रथमेशच्या दिशेने तोपर्यंत 2 धावा चौथ्या चेंडूवर आणि सांघिक धाव फलक बदलतोय तो 5. परत एकदा स्वतःसाठी जागा बनवत फटका डीप स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात. परत एकदा पहिल्याच प्रयत्नात झेल हा सुटतोय क्षेत्ररक्षकाकडनं. सुटलेला झेल तब्बल 2 धावांचं योगदान देतोय तो फलंदाजी करणारा साई स्पोर्ट्स हरकुळ या क्रिकेट संघाला. बघता दुहेरी धावेच्या साथीनं 5 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय व 7 धावांना यशस्वीरित्या गवसणी घालतोय साई स्पोर्ट्स हरकुळचा क्रिकेट संघ. म्हणजे पहिल्या षटकामध्ये प्रमुख गोलंदाजाच्या विरोधामध्ये आक्रमण न करता एकेरी दुहेरी धावांनी सांघिक धाव फलक हलता ठेवायचा व जे कमजोर चेंडू मिळतील त्याच्यावरती आक्रमण करायचं. ही मनीषा आपल्या उराशी बाळगत आघाडीचे 2 फलंदाज एकेरी दुहेरी धावांनी 7 धावांची सलामी ही देत आहेत. ओव्हर पिच ऑफ साइडला ड्राईव्ह केलंय. चेंडू कव्हर पॉइंट मधून निघतोय. क्षेत्ररक्षकाला चेंडूने चखवलंय. एकेरी धावेची पावलं दुसऱ्या धावेकडे वळली आहेत. जोपर्यंत फेकी
विलंबाने होईल उशिराने होईल तोपर्यंत बघता बघता 3 धावा मैदानावरती निघाल्या. ते सोहेल पटेलच्या बॅटमधनं निघालेल्या 3 धावेनं आघाडीचं पहिलं षटक देखील समाप्त होत आहे आणि सांघिक धावफलकाचा विचार केला तर तब्बल 10 धावा धावफलकावरती झळकविल्या आहेत. प्रथम फलंदाजी करताना साई स्पोर्ट्स हरकुळ क्रिकेट संघानं या दुसऱ्या दिवसामध्ये 9व्या सामन्यामध्ये आणि जो निर्णय आपण घेतलाय प्रथमतः साहसी धाडसी फलंदाजी करण्याचा तो निर्णय योग्य असल्याचा तो निर्णय या ठिकाणी सुयोग्य असल्याचा निर्वाळा ते देत आहेत. त्या आक्रमक अशा फलंदाजीनं तब्बल 10 धावांची लयलूट विरोधात होतोय गोलंदाजाच्या अर्थातच अरुण राऊळ यांच्या आणि तदनंतर गोलंदाजीमध्ये बदल होतोय. गोलंदाज दशरथ परब उर्फ दादा याची वर्णी लागते ती प्रमोद स्पोर्ट्स हळवल क्रिकेट संघाकडून गोलंदाजीसाठी वैयक्तिक गोलंदाजीला सुरुवात करणारं पहिलं तर डावातील महत्वपूर्ण असं दुसरं षटक आणि त्याच्या विरोधात स्ट्राईकला सलामीवीर सोहेल पटेल व नॉन स्ट्राईक यांच्या दिशेने त्याचा सहकारी असेल तो अर्थातच अनिकेत कांबळे. वारंवार क्षेत्ररक्षण व्यूहरचनेमध्ये बदल केले जात आहेत व ते बदल आपल्या नजरेनं निहाळतोय सोहेल. सज्ज होतोय तो स्ट्राईकला. ज्यावेळी चेंडूचा टप्पा उजव्या यष्टीवरती ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू आडव्या बॅटने फटका हा मिड विकेटला सजवायचा होता मात्र मोठा फटका टोलविण्याचं ते स्वप्न अधुरं राहतंय मैदानावरती फलंदाज सोहेल पटेलचं व निर्धाव चेंडू स्वरूप दुसऱ्या षटकाला प्रारंभ दुसऱ्या षटकाला सुरुवात मैदानावरती करतोय तो फलंदाज गोलंदाज या ठिकाणी दशरथ परब सोहेल पटेलच्या विरोधात. स्लोवर वन उजव्या यष्टीवरती आखूट टप्प्याचा चेंडू गुडलेंच्याही बराचसा मागे ठेवला जातोय. केवळ दिशा दिली आहे नैसर्गिक अडथळा कामी येतोय फलंदाजांसाठी कारण जो फटका या ठिकाणी एकेरी धावेसाठी घनला असता तो फटका नैसर्गिक अडथळ्याला स्पर्श करत आपली दिशा बदलल्यानंतर दुसऱ्या धावेसाठी निघतोय. जोपर्यंत पाठलाग सर्कलमध्ये शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू करेल 2 धावा निघालायत आणि त्या 2 धावेच्या साथीनं दुसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ समाप्त. सांघिक धाव फलक 12 धावा बिनबाद. ज्यावेळी आखूट टप्प्याचा चेंडू त्याच्यावरती फटका या ठिकाणी सजविला जातोय अप्पर कटचा चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेपर्यंत एकेरी धावेची पावलं दुसऱ्या धावेची पावलं तिसऱ्या धावेकडे आणि बघता बघता तिसऱ्या धावेची पावलं या ठिकाणी चौथ्या धावेकडे दोन्ही फलंदाजांनी वळविले. एक अनोखा असा चौकार या ठिकाणी मिळतोय फलंदाज सोहेल पटेलला त्याहीपेक्षा फलंदाजी करणाऱ्या साई स्पोर्ट्स हरकुळ क्रिकेट संघाला आणि या विश्वसनीय अशा चौक्यानं सांघिक धाव फलक मैदानावरती बदलतोय तो 16 धावा धावफलकावर. 16 धावा धावफलकावर एका मोठ्या अशा धावफलकाकडे यशस्वी वाटचाल म्हणावी लागेल प्रथम फलंदाजी करताना साई स्पोर्ट्स हरकुळ क्रिकेट संघाचे. यावेळी चेंडूचा टप्पा उजव्या यष्टीवरती फलंदाजापासून थोडासा दूर चेंडू ठेवलाय आडव्या बॅटने फटका सजवायचा होता मात्र चेंडूची उंची ही अपेक्षेपेक्षा किंचितशी कमी. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहतोय परिणामतः आडव्या बॅटने फटका सजविण्याचं जे स्वप्न उराशी बाळगलं होतं फलंदाज सोहेल पटेलनं ते स्वप्न हे स्वप्नच राहत आहे. चेंडू योग्य पत्त्यावरती पडतोय दशरथच्या व परिणाम त्याचा आपण अनुभवतोय. निर्धाव चेंडूची सांगता ओव्हरपिच डाव्या यष्टीवरचा चेंडू आडव्या बॅटने फटका सजविलाय. स्क्वेअर लेग पंच एमरोज अल्मेडा सरांना चेंडू पार करतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू थबकतोय व सर्कलमध्ये उभा असलेला मनोज जोपर्यंत चेंडूपर्यंत पोहोचेल एकेरी धाव घेण्यास पसंती ही दर्शविली आहे नॉन स्ट्राईक एंडला असलेला फलंदाज सोहेल पटेलने व त्या एकेरी धावेला योग्य असा प्रतिसाद अनिकेत कांबळे हा फलंदाज देतोय व त्या एकेरी धावेने सांघिक धाव फलक 17 धावांपर्यंत पोहोचतोय. 5 चेंडूंचा खेळ समाप्त. अजूनही दुसऱ्या षटकाची इतिश्री करणारा अंतरिम 1 चेंडू असेल तो बाकी. ओव्हरपिच ऑन साइडला लॉफ्टेड फटका चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स ओव्हर द रोप होता त्याच्यामध्ये अडसरा ठरतोय तो अर्थातच वाईडिश लोंगनचा खेळाडू त्या ठिकाणी प्रथमेश राणे आऊट ठोकून हुकलेला चेंडू थेट सीमापार न होऊ देता जो आपल्या प्रतिस्पर्धी फलंदाजाने आक्रमक असा फटका सजविलाय तो फटका रोखणारी कामगिरी तो करतोय. त्याहीपेक्षा थेटपैकी तिसरी धाव घेण्याची तमाम शंका समाप्त करते निघते ती केवळ दुसरी धाव आणि दुहेरी धावे स्वरूप
महत्वपूर्ण 2 षटक 12 चेंडूंचा खेळ समाप्त. प्रथम फलंदाजी करताना यशस्वी अशा 19 धावांना गवसणी घालतोय तो फलंदाजी करणारा साई स्पोर्ट्स हळकूळ क्रिकेट संघ. राहिलेले शेवटचे अंतरिम 6 चेंडू व ते अंतरिम 6 चेंडू त्याहीपेक्षा जी जमलेली जोडी, मुरलेली जोडी, कसलेली जोडी, रुळलेली जोडी आऊट ठोकून मैदानावरती सलामी देते. त्या जोडीला थांबविण्यासाठी, जमलेल्या जोडीला सुरुंग लावण्यासाठी भरवशाचा गोलंदाज अर्थातच या ठिकाणी प्रमोद स्पोर्ट्स हळवल क्रिकेट संघातील आयकॉन खेळाडू, आयात केलेला खेळाडू मॅन फ्रॉम कलमट प्रथमेश चिंदरकर गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. वैयक्तिक पहिल्या इनिंगमधील शेवटचं षटक, राईट आर्म राऊंड विकेट. पहिला चेंडू स्लोवर वन विथ अलॉंग द कार्पेट, जमिनीलगतचा फटका, हा सजविलाय चेंडू डीप स्क्वेअर लेग वरती. अगदी वेगात क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय, आपलं नियंत्रण चेंडूवरती ठेवतोय. परतीची फेक जोपर्यंत गोलंदाज प्रथमेश चिंदरकरच्या दिशेने एकेरी धाव फलंदाज सोहेलने घेतले व त्या सोहेलच्या एकेरी धावेनं विशी मैदानावरती गाठतोय साई स्पोर्ट्स हळकूळ क्रिकेट संघ. अजूनही 5 चेंडू असतील ते बाकी. ओव्हर पेच, त्याच्यावरती आक्रमक असा फटका सजविलाय. 2 खेळाडू चेंडू रोखण्याचा प्रयत्न करतायत, मात्र ऐन मोकेच्या क्षणी चेंडू सीमापार होतोय. चेंडू रोखायचा होता, मात्र चेंडू रोखताना सीमापार होतोय षटकारासाठी, अर्थातच 6 धावांसाठी. आणि या षटकारानं सांघिक धावफलक मैदानावरती पुढे सरकतोय तो 26 धावा. ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू डीप स्क्वेअर लेग वरती नेत्रदीपक असा फटका सजविलाय, मात्र जे अपेक्षित अंतर हवं होतं गाठायला ते अंतर कापतोय फटका अनिकेत कांबळेचा. यॉर्कर लेन पद्धतीचा चेंडू, त्याच्यावरती ऑफ साईडला ड्राईव्हचा फटका, चेंडू सर्कल भेटतोय, सिली मिड ऑफला पार करतोय. त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू वेगात चेंडूपर्यंत पोहोचतोय. चेंडूवरती आपलं नियंत्रण, आपला ताबा, आपलं वर्चस्व ठेवतोय. फेक परतीची 2 धावा तोपर्यंत सहज अनिकेतच्या खाती 2 धावा. या साई स्पोर्ट्स क्रिकेट संघाच्या खाती सांघिक धाव फलक 28. या हिवेळी पॅडल स्वीपचा देखना बहारदार फटका, मात्र संपर्क हुकतोय डीप मिड विकेटवरती. क्षेत्ररक्षक दशरथ परब उर्फ दादा तैनात त्याच्या सुरक्षित अशा हातात चेंडू विसावतोय. मगर मिठीत घेतोय गोलंदाज प्रथमेश चिंदरकर, फलंदाज अर्थातच अनिकेत कांबळेला. तदनंतर पहिल्याच जोडीला फोडलाय, बिनीच्या जोडीला फोडलाय. एक गडी बाद सांघिक धाव फलक 28 धावा धावफलकावरती. यस डीजे. क्रमांकावरती 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 2 चेंडू असतील ते बाकी. नवीन फलंदाज नयब पटेल मैदानावरती दाखल होतोय फलंदाजीसाठी. मागील सामन्यातील हिरो ज्याने सुरेख अशी कामगिरी केली, तब्बल 9 चेंडूत 18 धावांची खेळी साकारली. त्याच्या बहारदार खेळीने संघ या ठिकाणी विजयी ठरला. तो नयब राहिलेल्या 2 चेंडूंमध्ये काय करतोय हे पाहणं उत्सुकतेचं. यावेळी मंकंडिंग विकेट घेण्याचा परिपूर्ण प्रयत्न, मात्र मोक्याच्या क्षणी फलंदाज आपल्या क्रीजमध्ये. त्यानंतर फलंदाज या ठिकाणी सज्ज, स्ट्राईकला नयब आणि गोलंदाज प्रथमेश, राईट आर्म राऊंड विकेट. यावेळी राऊंड आर्म ऍक्शन गोलंदाजी, फलंदाजाला फसविलंय प्रथमेश चिंदरकरनं. अस्तित्वात नसलेली धाव नय्यबसाठी जीव घेणी ठरते व स्वतःकडे स्ट्राईक राखावी. अंतरिम चेंडूवरती या इराद्यानं सोहेल पटेल सज्ज होतोय, तो अर्थात स्ट्राईकला. आता 2 गडी बाद सांघिक धाव फलक 28 वरती थबकतोय. शेवटचा 1 चेंडू असेल तो बाकी. ओव्हर पेच इनसाइड आउट फटका सजवायचा होता, मात्र लॉफ्टेड फटका डीप लॉंगॉन वरती. क्षेत्ररक्षक वेगात चेंडूवर अरुण राऊत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत, मात्र त्यांना चेंडू चखवतोय. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रो, फटका डीप लॉंगॉन सीमारेषेच्या पलीकडे व या अंतरिम श्रेणी निघालेल्या चौकारानं सांघिक धाव फलक 32 धावा धावफलकावरती. 2 गाड्यांच्या मोबदल्यात याचाच अर्थ डावाच्या दुसऱ्या सत्रामध्ये या ठिकाणी 18 चेंडू 33 धावांची आवश्यकता असेल.
ती प्रोमो स्पोर्ट्स हळवल क्रिकेट संघाला. मात्र 18 चेंडू 33 धावांचा पाठलाग कोणत्या रीतीनं होतोय हे सांगण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज बदलतोय. अर्थातच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मराठी समालोचक या ठिकाणी आमचे मित्रवर्य संदेश तांबे यांच्याकडे मी मायक्रोफोन सुपूर्द करतोय व काही क्षणांच्या क्षणिक अशा विश्रांतीसाठी मी आपली रजा घेतोय. मात्र तत्पूर्वी आपण टॉससाठी या ठिकाणी निमंत्रण देऊया. यानंतर सामना रंगतोय तो हर्षदा वॉरियर्स आणि हर्षदा वॉरियर्स क्रिकेट संघाच्या विरोधात बलाढ्य असा मनोज 11 कसवंत एवढे क्रिकेट संघ. चला दोन्ही संघनायक विनंती करतोय आपण टॉससाठी या. कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज बदलतोय. आवाज असेल सर संदेश तांबे. चला दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी या. हर्षद वॉरियर्स त्याचे विपक्ष असतील मनोज 11 कसवंत तळवडे. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतोय कृपया नाणेफेकीसाठी टॉस का बॉक्ससाठी आपण कॉम्बॉक्सच्या बाजूला या. चला मनोज 11 कसवंत तळवडे संघाचा कर्णधार उपस्थित आहे. हर्षद वॉरियर्स कॅप्टन. यानंतरचा सामना आपल्या भेटीला येतोय. हर्षदा वॉरियर्स विपक्ष मनोज 11 कसवंत तळवडे या दोन संघाच्या दरम्यान. धन्यवाद सागर. सामना सुरू आहे दोन संघाच्या दरम्यान. एका साईडनं होते मनोज अर्थातच प्रमोद स्पोर्ट्स हळवल संघाच्या वतीनं की मग या आव्हानापासून वंचित ठेवत या सामन्यात देखील आपला दमदार विजय संपादन करतोय साई स्पोर्ट्स हरकुळ संघ. हे आपल्याला बघायचं आहे. स्ट्रायकरांच्या दिशेने बॅटर प्रथमेश चिंदरकर आणि नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने बॅटर दशरथ परब. गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीनं पहिलं षटक घेऊन अनिकेत कांबळे इज ऑन बॉलिंग मार्क. साई स्पोर्ट्स संघाचा मिस्टर आयकॉन अनिकेत कांबळे आणि त्याच्या विपक्ष असेल प्रमोद स्पोर्ट्स हळवल संघाचा आयकॉन मिस्टर प्रथमेश चिंदरकर. आयकॉन वर्सेस आयकॉन अशी ही लढत. पाहूया कोण कोणावरती हाबे होईल. प्रथमेश चिंदरकर आपल्या संघाला विजय संपादन करून देईल का की मग महत्वाचा वाटा या ठिकाणी बजावेल तो अनिकेत कांबळे. हा चेंडू पहिला चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने वाईड स्क्वेअर लेगला चेंडू जातोय. एक धाव तर मिळते आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू गेला एका धावेसाठी. फटका चांगला होता मात्र डी झोन मध्ये चेंडू गेलाय एका धावे करता. 33 धावांचं आव्हान आहे. 33 धावांचं लक्ष्य पार करायचं आहे. जर हा सामना जिंकायचा असेल मर्यादित 3 षटकांमध्येच म्हणजेच 18 चेंडू मध्ये 33 धावांची असेल आवश्यकता. पैकी एक धाव पूर्ण झाली आहे पहिल्या चेंडूवरती. पुढचा चेंडू अनिकेत कांबळेचा राईट राऊंड विकेट टाकलेला हा चेंडू उचललाय. फिल्डर त्या ठिकाणी त्याला सुरेख सेल टिपला जातोय आणि मोहरा होतोय गारद. मोहरा जातोय तंबूच्या आसऱ्याला. मिस्टर प्रथमेश चिंदरकर बॅक टू द पॅव्हिलियन विथ डीसी.
च्या स्वरूपात. आणि मी जसं म्हटलं की हे युद्ध आयकॉन वर्सेस आयकॉन असं आहे आणि यामध्ये मात्र सरस ठरला आहे तो मिस्टर अनिकेत कांबळे. कमालीची गोलंदाजी पहिल्या षटकात पहिला गडी गारद अर्थातच प्रथमेश चिंदरकरला माघारी परतवलंय. आता दुसरा खेळाडू अर्थातच ज्याच्याकडे अनुभव आहे आणि ज्याच्याकडून खरं तर अशा अपेक्षा केल्या जाऊ शकतात तोच भरवशाचा खेळाडू प्रथमेश राणे फलंदाजी करता येतो. स्ट्रायकर यांच्या दिशेने प्रथमेश राणे आणि नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने दशरथ परब. ही जोडी जमेल का आणि ही जोडी आपल्या संघाला विजयाच्या समीप नेईल का हे पाहणं गरजेचं आहे. आखूड टप्प्याचा चेंडू होता, लान्स केलाय, चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या दिशेने. थोडंसं फंबल त्या ठिकाणी होतं. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावेत होतंय आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या बदलते. धावसंख्या 2 धावा 3 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 3 धावा झालेत एका गड्याच्या मोबदल्यात. बाद झालेला फलंदाज मिस्टर आयकॉन प्रथमेश चिंदरकर. आता मात्र सोड एक फटका ओढ शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल करेल. फिल्डर त्या ठिकाणी तैनात. फिल्डर आणि चेंडू याच्यामध्ये स्पर्धा. मात्र चेंडूची परती होईपर्यंत 3री धाव देखील पूर्ण केली जाते. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. सुरेख ताळमेळ दोन्ही फलंदाजांचं पाहायला मिळतोय. स्ट्रायकर यांच्या दिशेने फटका सजवला होता प्रथमेश राणेनं आणि त्याला दशरथ परबची देखील मिळाली साथ. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावेत आणि दुहेरी धावेचं रूपांतर तिहेरी धावेमध्ये झालं. धावांनी संघाची धावसंख्या झाली आहे 33 धावांचा पाठलाग करताना 6 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा स्लो रन पद्धतीचा चेंडू. एकच धाव या चेंडूवरती मिळू शकेल. गोलंदाजी मधलं 20 रन बघा, याला म्हणतात अनुभव. आणि जर अनुभव तुमच्या गाठीशी असेल, अनुभवाची शिदोरी तुमच्या जवळ असेल तर मात्र तुम्ही कोणत्याही क्षणी आपल्या संघाला विजयाच्या समीप नेऊ शकताय किंवा मग आपलं पारडं वरचढ करू शकताय. अनिकेत कडून सुरेख गोलंदाजी. स्ट्रायकर यांच्या दिशेने प्रथमेश तयार. आखूड टप्प्याचा चेंडू होता, ब्लान्स केला स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 धाव तर निश्चितपणे मिळेल. दुसरी धाव घेण्याचा नॉन स्ट्रायकरकडनं प्रयत्न मात्र नकार देतोय दशरथ परब आणि दरम्यान एकच धाव या चेंडूवरती मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या 8 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 8 धावसंख्या झाली एका गड्याच्या मोबदल्यात. याचाच अर्थ अजून 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 12 चेंडू मध्ये जिंकण्याकरता अजूनही 25 धावांची असेल आवश्यकता. 12 चेंडू 25 धावा होतील का पाहूया काही वेळातच. तोपर्यंत ऐकूया डीजेचं संगीत. मिस्टर साई ठाकूर. सुरेख चेंडू ब्लॉक होलमध्ये टाकण्याचा प्रयत्न होता. 1 धाव तर निश्चितपणे या चेंडूवरती मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या बदलते. धावसंख्या 9 धावा धावफलकावरती लागतात. अजूनही 11 चेंडू आणि 24 धावांची असेल आवश्यकता. सामना समसमान आहे. या सिच्युएशन मधून बाहेर पडू शकतोय प्रमोद स्पोर्ट्स हळवल संघ. मात्र तशी फलंदाजी करावी लागेल. सुरेख फटका स्क्वेअरच्या दिशेने टोलवलाय. पाहूया झेल होतोय का आणि यस होतोय. प्रथमेश राणेची खेळी देखील आली आहे संपुष्टात. म्हणजेच या विजयातला अजून एक अडसर होतोय दूर. साई स्पोर्ट्स संघ थोडासा मजबूतीकडे वाटचाल करताना पाहायला मिळतोय. प्रथमेश राणे बॅक टू द पॅव्हिलियन विथ डीजे. मैदानावरती तग धरावा लागेल. फटके तेव्हाच असतात जेव्हा आपल्यामध्ये सुरेख ताळमेळ जमतो, सुरेख मेळ जमतो
आपला आत्मविश्वास वाढतो तेव्हाच आत्मविश्वासाने नटलेली खेळी आपल्याला सजवता येते आणि म्हणूनच आत्मविश्वास अतिशय महत्वाचा या मैदानावरती तग धरावा लागेल जर या सामन्यामध्ये विजय संपादन करायचा असेल. दुसऱ्या साईडनं मात्र अतिशय दर्जेदार कामगिरी साई स्पोर्ट्स हरकुळचा संघ करताना पाहायला मिळतोय. पाहूया साई कटचा पुढचा चेंडू स्ट्रायकरच्या दिशेने सुरेख फटका स्क्वेअरच्या दिशेने पाहूया आणि चेंडू जाईल किती धावांसाठी पाहूया. येतोय चौकार बॅटमधनं मिस्टर दशरथ परबच्या. वरती लागली आहे क्रॅकिंग चौकार मनोजच्या बॅटमध्ये पाहिलाय चौकारासाठी 4 धावांसाठी अर्थात ऐकूयात डीजेचं संगीत. आखोटप्याचा चेंडू होता फ्रंट फुट वरती येऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडू आणि बॅट यांचा कोणताही संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूने चेंडूची होते समाप्ती आणि दरम्यान धावा संख्या 13 धावा धावफलकावरती लागलेत. या षटकातले 4 चेंडू मागे पडलेत अजून 2 चेंडू बाकी आहेत म्हणजेच 8 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. बघूया कोण मारेल बाजी. फुल टॉस चेंडू लॉर फुल टॉस मात्र फार काही करू शकला नाहीये मनोज. 1 धाव मात्र निश्चितपणे मिळेल. एका धावेने संघाची धावसंख्या 15 धावा धावफलकावर. सात चेंडू 19 धावांची गरज आहे. आखोटप्याचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजी मधलं मिश्रण शेवटचा चेंडू निर्धाव गल्ला जातोय. राहिला शेवटच्या षटकाचा खेळ बाकी अर्थातच 6 चेंडू आणि आवश्यकता 19 धावांची. 6 चेंडू 19 धावा होतील का बघूया शेवटच्या षटकात. तोपर्यंत ऐकूया डीजेचं संगीत. सहा चेंडू 19 धावांची गरज आहे म्हणजेच 2 ते 3 मोठे फटके नितांत आवश्यक या षटकामध्ये. आणि शेवटचे षटक अर्थात साई स्पोर्ट्स हरकुळ संघाच्या वतीनं सोहेल इज ऑन बॉलिंग मार्क. सोहेलच्या हाती चेंडू दिला जातोय अर्थातच या 19 धावांचा बचाव करायचा आहे आणि त्यासाठी जो अनुभवी गोलंदाज आहे त्या अनुभवी गोलंदाजाकडे धुरा सुपूर्द करणं अतिशय आवश्यक आहे आणि म्हणून सोहेलच्या हाती चेंडू दिला जातोय. स्ट्रायकर यांच्या दिशेने बॅटर तयार. हा चेंडू सुरेख फटका वडा बॉलिंग आणि सुरेख आपल्या फॉलो थ्रू मध्ये सुरेख फिल्डिंग देखील केली आहे. पहिला चेंडू निर्धाव केला जाईल. 5 चेंडू 19 धावांची गरज आहे. 5 चेंडू 19 धावांची आवश्यकता म्हणजे अजूनही सामना संपलेला नाहीये. 2 मोठे फटके नितांत आवश्यक आणि हा फटका बघूया स्क्वेअरच्या दिशेने आलाय. झेल होईल का नाही. चेंडू जातोय डीप स्क्वेअर सीमारेषा पार. येतोय हँडसम षटकार लाजबाब 6 धावांसाठी. जो प्रेशर हँडल करेल तो या सामन्यामध्ये जिंकेल कारण प्रेशर हँडल करणं या सिच्युएशनला अतिशय महत्वाचं आहे. 4 चेंडू 13 धावांची गरज. प्रेशर पूर्णपणे झटकून टाकलंय आपल्यावरचं बॅटरनं. आता मात्र प्रेशर निश्चितपणे गोलंदाजावरती असेल. बघूया पुढचा चेंडू सोहेलचा. पुन्हा दाखवटप्प्याचा चेंडू. आता मात्र थोडंसं मिश्रण गोलंदाजीतलं या ठिकाणी फलदायी ठरेल का. यस ठरतंय आणि 6 धावांची खेळी अर्थातच जो षटकार ज्यानं आशा अपेक्षा निर्माण केल्या होत्या विजयाच्या तोच बॅटर माघारी परततोय डीजेच्या तालावर.
13 धावांची असेल आवश्यकता. म्हणजे अजून जर एक मोठा फटका बसला तर या सामन्यामध्ये चुरस अजूनही वाढेल. पाहूया काय होतंय. 3 चेंडू 13 धावा होतील का, की मग सोहेल आपल्या अप्रतिम गोलंदाजीनं आपल्या साई स्पोर्ट्स संघाला विजय मिळवून देईल. काय घडतंय बघूया. शेवटच्या 3 चेंडूचा हा महाथरार या शिरवलच्या मैदानावरती SPL 2026च्या निमित्तानं, शिरवल प्रीमियर लीगच्या निमित्तानं 3 चेंडू 13 धावांची आवश्यकता. ओ सूर्य फटका मात्र बघूया. फटका मिडलच्या दिशेला जातोय. फिल्डर तैनात आणि सूर्य अप्रतिम झेल टिपतोय. माघारी परतावं लागेल. बॅक टू बॅक विकेट होतोय पतन आणि बॅटर माघारी परतोय डीजेच्या तालावर. कंपल्सरी चेस करावाच लागेल. म्हणजे 13 धावाही आपल्याला कराव्याच लागतील. आणि आता मात्र ते अशक्य प्राय असं दिसतंय, कारण की 2 चेंडू शिल्लक राहिलेत आणि आवश्यकता असेल 13 धावांची. म्हणजे सोहेलला 2 चेंडू नुसते टाकले ते वाईड किंवा नो जाऊ नयेत अशी अपेक्षा आणि मग साई स्पोर्ट्स संघ विजय होईल. पाहूया. 2 चेंडू 13 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेस आहे, स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे 13 धावा या कराव्याच लागतील. आता मात्र एखादा वाईड किंवा 9 चेंडूच वाचवू शकेल. हो, ताटून काढलाय. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. केवळ एका चेंडूची औपचारिकता शिल्लक. 1 चेंडू 12 धावांची आवश्यकता. म्हणजेच केवळ एका चेंडूची औपचारिकता शिल्लक आहे. आणि या सामन्याच्या विजयावरती शिक्कामोर्तब करेल तो साई ठाकूर यांच्या मालकीचा साई स्पोर्ट्स संघ. यस, या फटक्यासह साईकडे येतोय चेंडू. साईकडून अप्रतिम झेल टिपला जातोय आणि या विकेटसह या सामन्याच्या विजयावरती शिक्कामोर्तब करतोय साई ठाकूर यांचा साई स्पोर्ट्स हरकुळचा संघ. मात देतोय प्रमोद स्पोर्ट्स हळवल संघाला. यानंतर लगेचच नेक्स्ट मॅच आपल्या भेटायला येते. एका साईडनं असेल हर्षदा वॉरियर्स, विपक्ष असेल तो मनोज 11 कसवंत तळवडे. या 2 बलाढ्य संघांच्या दरम्यान पुढील लढत आपल्याला बघायला मिळेल. कारण एका साईडनं ओंकार वाळवे जो प्रतिनिधित्व करेल, जो आयकॉन खेळाडू आहे हर्षदा वॉरियर्स संघाचा, आणि दुसऱ्या साईडनं जर पाहिलं तर मनोज 11 कसवंत तळवडे संघामध्ये मिस्टर आयकॉन अक्षय कदम आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे आयकॉन